नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी व्हिडिओचं सुरुवात आहे ना स्वामींच्या नावानेच करते आणि आज आहे ना स्वामींच्या नावानेच खरंच व्हिडिओ सुरू झाला आहे, कारण की आज सकाळीच आहे ना स्वामींची पालखी आली होती समोर. तर तेच मी तुम्हाला इकडे दाखवत होती, शूट करत होती. आणि अद्दू बघा स्वामींचं तिथं गाणं वगैरे चालू होतं, तर किती छान नमस्कार करून त्या पालखीकडे एकटक बघत होती. तिला किती समजतं ना हे सगळं. खरंच खूप हुशार आहे माझं बाळ. तिला हे सगळं खूप चांगलं समजतं. तर खूप छान तिथे उभी होती. त्यानंतर आम्ही सकाळचं ऊन वगैरे घेऊन झालं, त्यानंतर खाली आलो आणि खाली बघा अद्दू माझ्याशी आहे ना हाईड अँड सी खेळत होती. मी इथे घुसणारच नाही बाळा, मला इथे घुसता नाही येत. मी तिथे जाणारच नाही, मी बसणार नाही तिथे. काय मी? तू कुक कर, मी आहे ना भाजी आता मला फोडणी द्यायची आहे ना मम्मा. अद्दू सोबत हाईड अँड सी खेळते मी. मला नाही दिसत आहे. हो ना मंडळी, मला दिसतच नाहीये. तर मंडळी ही वेळ आहे दुपारची. आता मी तुम्हाला एक कविता ऐकवते, प्लीज ते नक्की ऐका आणि पूर्ण ऐका, प्लीज रिक्वेस्ट आहे. तर चला कवितेला सुरुवात करूयात. ती स्ट्रॉंग म्हणून जन्माला नाही आली, ती स्ट्रॉंग बनली. कारण रोज काहीतरी मोडलं आणि रोज तिलाच स्वतःला सावरावं लागलं. कधी शब्दांनी दुखावला, कधी अपेक्षांनी थकवलं, कधी शरीराने साथ दिली नाही तरीही ती थांबली नाही. ती रडते पण रडूनही उठते, ती थकते पण थकूनही चालते. स्ट्रॉंग असणं तिचं चॉईस नाही, ते तिचं रोजचं सर्वायवल आहे. तर मंडळी ही कविता मला खरंच खूप आवडली आणि मला हे आजच्या व्लॉगमध्येच तुम्हाला ऐकवायचंच होतं, कारण तेही सांगते मी. आजचा माझा अख्खा दिवस आहे ना खूप हेक्टिक गेला, कारण की इतकं थकून आहे ना मी. आत्ताही मी तुमच्याशी व्हॉइस ओव्हर करताना अक्षरशः मला करावंसं वाटत नाही आहे, पण माझं हे आता डेलीचं रुटीन बनलं आहे आणि हे माझं काम बनलं आहे. तर मला हे करायचंच आहे आणि मी ते करणार, म्हणूनच मी आता व्हॉइस ओव्हर करते. कारण की आधीच 2-3 दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही. त्याचं रिझन देखील मी तुम्हाला शेअर केलं. माझं पर्सनल काहीतरी होतं, तर प्रॉब्लेम होतं म्हणून मी काम होतं, तर मी 2-3 दिवस माझं गॅप गेलेला. आणि आजचा दिवस खरंच इतका अवघड गेला ना माझ्यासाठी. असं वाटत आहे ना आताही जी मी व्हिडिओ एडिट करत आहे ना, चांगलं छान झोपावं असं वाटत आहे, पण मी आधी व्हिडिओ वगैरे एडिट करते मग झोपते. तर अद्दू झोपली आहे म्हणून मी इकडे व्हिडिओ एडिट करायला बसली आहे. तर आजचा दिवस काय हॅक्टिक गेला सांगते मी तुम्हाला. अहोंची नाईट ड्युटी चालू आहे. अहोंना आल्यानंतर झोपू द्यावं लागतं, प्लस मला सगळं स्वयंपाक वगैरे करावं लागतं सकाळचं. सगळी अख्खं कामं मी करते. आणि मी कशी आहे ना, मला घरात असं पसारा वगैरे ठेवावं वाटत नाही. मी तुम्हाला रोज माझ्या व्हिडिओमध्ये माझा घर दिसतो, हो थोडाफार पसारा दिसतो, पण तो नंतर मी लगेच आवरून घेते. मी असं पसारा कधीच ठेवत नाही. पण आज तसं झालेलं नाही आहे, कारण की आज आहे ना जिथला पसारा तिथेच आहे आत्ताही, कारण की मूडच नाही आहे आज व्यवस्थित. झोपही बरोबर झालेलं नाही, कारण की अद्दूचं ब्रेस्ट फिडिंग वगैरे सोडणं चालू आहे आणि एकटीला मला एवढं अवघड जात आहे ना खरंच. अक्षरशः कधी डोळ्यातून अश्रू येतं. हे सगळं मी सहन करत आहे. म्हणूनच मला नाही की ही कविता मला मिळाली, म्हणजे असं स्क्रोल करता मिळाली. मी तुम्हाला माहीत आहे मला जे कविता चांगले वाटते मी तुम्हाला ते ऐकवत असते. तर मला हे आजच्या व्लॉगमध्ये हे ना सांगायचंच होतं की ती स्ट्रॉंग म्हणून जन्माला नाही आली, ती स्ट्रॉंग बनली. खरंच एका स्त्रीला, एका मुलीला किती स्ट्रॉंग बनावं लागतं ना, खरंच ते मला आत्ता समजत आहे. कारण की अहो ड्युटीवर जातात, त्यांना येऊन झोपावं लागतं, कारण की त्यांनाही खूप गरजेचं असतं झोपणं आणि त्यांनाही विश्रांतीची खूप गरज असते, कारण की ते सगळं आमच्यासाठीच करत असतात. कारण की नाईट ड्युटीला रात्रभर जागं असावं लागतं, तर त्याच्यामुळे त्यांना झोप होऊन देणं ते पण खूप गरजेचं असतं. आणि इकडे तुझं काय चालू होतं बघा, मला टेंट हाऊस बनवून दे, सगळा पसारा काढला तिने. मला मनात नसतानाही तिला इतकं करून द्यावं लागलं. आणि ते सगळे टेंट हाऊसचे जे होते ना लावायचे, ते सगळे तुटून गेले होते. ते मला अक्षरशः जी आपली
पट्टी असते ना चिपकवायची, त्याने चिपकून मला तिला करून द्यावं लागलं. जसं तसं मी करून दिलं सगळं. आणि इकडे मी तुम्हाला पसारा दाखवत आहे. आज अख्खा पसारा तसाच पडलेला आहे. आज इच्छाच होत नव्हती काहीच करायची. असं वाटत होतं की शांत बसावं, म्हणजे मला स्वतःला टाईम द्यावा असं वाटत होतं. पण मी खरंच देऊ शकले नाही तो टाईम. आणि सध्या तर नाहीच देऊ शकत, कारण की विचारही मी करू शकत नाही, कारण की माझं बाळ आहे माझ्यासमोर त्याच्यामुळे. आणि हे बघा इकडे भांड्याचा वगैरे पसारा आहे, तसंच आहे. आज मी भांडेसुद्धा घासलेले नाही आहे. मी म्हटलं जाऊ द्या, आज आपण रेस्ट करूयात, उद्या सकाळी घासूयात भांडे. एखादी दिवस नाही घासला तरी काही प्रॉब्लेम होत नाही. तर इकडे बघा चेहऱ्यावर थोडंसं तुम्हाला थकवा दिसत असेल. मी मुद्दामून हे तुम्हाला दाखवत नाही आहे. प्लीज निगेटिव्ह तुम्ही विचार करू नका किंवा कॉमेंट देखील करू नका. हे खरंच मी अनुभवत आहे म्हणून ते चेहऱ्यावर तसं दिसत आहे. आज बिलकुलच इच्छा होत नव्हती काहीच करायची. आणि तू बघा मी शांत बसले होते मी बेडवर. हे सगळं झाल्यानंतर तुझं टेंट हाऊस बनवल्यानंतर मी शांत बसून होते, पण ती पण माझ्याजवळ आली आणि खूप शांत बसली. तिला वाटलं कुठे ना कुठे मम्मी थकली आहे की काय, मग तीसुद्धा माझ्याजवळ आली आणि शांत बसली. आणि तेवढ्यातच मी म्हटलं हाय थोडंसं शूट करूया म्हणून मोबाईल ऑन केला, कॅमेरा ऑन केला आणि हे सगळं शूट करत बसलं. कारण की मला वाटते अद्दूला थोडंफार जाणवलं असेल की मम्मी आता थोडी थकली आहे. ती आहे ना, मी टेंट हाऊस वगैरे बनवताना थोडासा ओरडा खाली, कारण की मध्ये मध्ये करत होती आणि मूड देखील नव्हतं, त्याच्यामुळे थोडंफार ओरडा खाली ती. आणि इकडे टेंट हाऊस बनवून झाल्यानंतर टेंट हाऊसमध्ये फक्त 2 मिनटं बसली आणि मग माझ्याकडे येऊन बसली ती. आणि ते थोडंसं किचन वगैरे स्वच्छ करायचं होतं. अद्दू झोपली होती, अद्दूला आधी झोपवलं, मग मी आले 11-11:30 वाजता किचनमध्ये. ही 11:30 वाजताची वेळ आहे. मी किचनमध्ये आले, ओटा वगैरे स्वच्छ केला आणि तिकडे भांडे देखील तुम्हाला दिसत आहे. मी रोज भांडे रात्रीच घासून ठेवते, पण मला आज खरंच इच्छाही नव्हती, मूडही नव्हता आणि हिंमतही होत नव्हती, म्हणून मी भांडे एकत्र करून ठेवले जेणेकरून मी सकाळी उठल्यानंतर ते घासते. तर असा माझा आजचा हेक्टिक दिवस होता. कधी कधी जाते ना, कारण की एकटीला खरंच सांभाळणं खूप अवघड जातं, कारण की माझ्याकडे तुम्हाला माहीत आहे सासू सासरे माझ्याजवळ नाहीत, ते खेड्यावर राहतात. तर अहो आणि मीच राहतो. तर अहोंची सध्या नाईट ड्युटी आहे, त्याच्यामुळे हे सगळं मला थोडंफार अवघड चाललेलं आहे. नाहीतर अहोसुद्धा मला खूप हेल्प वगैरे करत असतात. तर असाच होता माझा आजचा दिवस. तर मंडळी सगळं आवरलं, काहीच आवरलं नाही आहे तसं तर. तुम्हाला सगळा पसारा दाखवला, अख्खा पसारा दाखवला मी आज तसंच आहे. कारण की कधी कधी थकते, म्हणजे मी सुद्धा थकते कधी कधी करता करता. कारण की माझ्याकडे मदत करणारं असं कोणी आहे नाही. अहो आहेत, पण ते सध्या ड्युटीवर गेले आहेत त्याच्यामुळे. तर असो कधी कधी खरंच थकते मी सुद्धा. मला हे ना जिथलं सामान तिथं लगेच ठेवायला आवडतं, पण कधी कधी नाही होत पॉसिबल. एखादा दिवस फक्त, नाहीतर रोज मी अद्दू वगैरे खेळते, पसारा लगेच पुन्हा आवरून ठेवते, असं वगैरे चालू असतं माझं. पण आता सध्या कधी कधी एखादा दिवस, फक्तच एखादा दिवस सांगते हे मी, माझ्या रोज मी नाही करत असं. पण कधी कधी होते ना, कधी कधी सगळेच थकतात एखादा दिवस, तर असं झालं आहे आज. पण तो एखादा दिवस आहे ना, खरंच एवढं म्हणजे हेवी जातो ना, डोळ्यातून अक्षरशः अश्रू निघतात, एवढं हेवी जातो. तर असो, काही वर्ष, पुन्हा एखादी वर्ष अधू मोठी होतपर्यंत, पण तिच्यावर मी हे काय म्हणतात याच्यासाठी आहे ना, मी तिला दोष तर देत नाही. हा काळ सगळ्या स्त्रियांनी, म्हणजे जे जे आई झाले आहेत आणि जे वेगळे राहतात किंवा कोणी कोणी फॅमिलीमध्ये असूनसुद्धा ते अनुभवतात असं सगळं. तर असं सगळं आहे. माझा भाऊ वगैरे राहत होता ना आधी, तर त्याची खूप हेल्प होत होती मला. कारण की तो मला असं कधी कंटाळा आलं तर मग मी त्याला म्हणायचे तू भाजी बनव किंवा काहीतरी कर, कपडे तरी घडी कर. तर तो करून ठेवायचा, कपडे घडी करायचा किंवा भाजी मला चिरून द्यायचा. असे छोटे मोठे खूप हेल्प करायचा तो. आणि प्रेग्नेन्सीमध्ये तर खूप हेल्प केला तो मला, कारण की 3 महिने मी जे बेडवरच पडलेले होते. ते स्टार्टिंगचं तुम्हाला असतं ना, कोणाकोणाला खूप प्रॉब्लेम होतं प्रेग्नेन्सीमध्ये, तसं वगैरे झालं होतं. तर अहो तर ड्युटीवर वगैरे जात होते, अहोसुद्धा खूप केले. आणि
प्रेग्नेन्सीमध्ये माझा भाऊसुद्धा मला खूप हेल्प केला. लहान भाऊ तुम्हाला व्लॉगमध्ये वगैरे तुम्ही बघितलेच असाल. जे कोणी नवीन आहेत त्यांना माहीत नाही त्यांनी आधीचे व्लॉग बघा, तिथे नक्कीच आहे माझा लहान भाऊ कोण आहे ते तुम्हाला समजेल. तर त्याची हेल्प होत होती. तर कधी कधी त्याची आठवण येते खूप, कारण की तो असतं तर थोडंसं मलाही मी टाईम भेटलं असतं. पण असं तो त्याच्या कामासाठी आता त्याला उंच भरारी घ्यायची आहे, त्याच्यामुळे तो त्या कामात बिझी आहे. तर असाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि हो, जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली कमेंट देखील करायला विसरू नका. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देव ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि हो, गुड नाईट. अद्दू झोपली आहे, आता मी सुद्धा झोपते. बाय.